सोलापूर जिया न्यूज, परिवर्तनाची लाट। सैफुल परिसरातील नागरिकांसाठी सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचा उद्घाटन नुकताच पार पडला। सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा उद्घाटन डॉक्टर बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी येथील बालक, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये हा फीत कापून या दवाखान्याचा उद्घाटन करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्याम दुरी, चाबुक सरसर, अमणगी यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी माजी नगरसेवक सिद्धाराम वनमोरे यांनी यांच्या संकल्पनेतून हा आपला दवाखाना सुरू केल्याचे सांगितले। यावेळी या कार्यक्रमाचे आभार माजी शिक्षण मंडळ सदस्य विठ्ठल वनमारे यांनी मानले। आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा ओमगंगा चौकातील कांचनगंगा नगर येथे सुरू करण्यात आलेला असून या ठिकाणी मोफत तपासणी, मोफत उपचार आणि मोफत औषधी अशी ही सुविधा सोलापूर महानगरपालिकेचे वतीने या भागातल्या रहिवाशांसाठी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी वयोवृद्ध, त्यानंतर महिला, स्तनदा माता तसंच लहान बालकांचं लसीकरण ही देखील सुविधा या ठिकाणी करण्यात येणार आहे, मोफत दिल्या जातील। तरी या सुविधेचा लाभ या भागातील भागातील रहिवाशांनी घ्यावा ही महानगरपालिकेतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी सुरू झाला। मेंबर असले तरी पण आणखी महानगरपालिकेचे नाव तुटले नाही, हे महत्त्वाचं आहे। आणि याच्या पुढे आणि माझे बंधू माजी नगरसेवक सिद्धाराम वनमारे, ते माजी नगरसेवक आणि शिक्षण मंडळाचा माजी सदस्य आहे। तर आमच्या दोघांचं जसं महापालिकेवर प्रेम आहे, महापालिकेमध्ये सदस्य म्हणून आम्ही काम केलं, तसंच काम यापुढेही आम्ही समाजामध्ये आपल्यासाठी काम करत राहू। महापालिकेची नाळ आमचं सदैव राहील, पण त्याही पलीकडे मी ज्या भागात राहतो, ज्या भागामध्ये राहतो, त्या भागाच्या लोकांची सेवा, आरोग्याची सेवा ही महत्त्वाची आहे। ते उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून भावानी जी संकल्पना महानगरपालिकेकडे मांडली ती आज पूर्णत्वास येत आहे। पण त्या बंधूचं मी आभार मानतो, कारण जागा देणं, त्याची स्वच्छता, या भागाचं स्वच्छता, या राहणाऱ्या लोकांचं आरोग्य हे चांगलं राहावं या दृष्टिकोनातनं त्यांनी महापालिकेशी संलग्न अशी भूमिका मांडली। या उद्घाटनाला आलेले महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, दुसरे सन्माननीय आमच्या डॉक्टर ताई, त्यांचा सर्व स्टाफ, या भागातील ज्येष्ठ नागरिक, विशिष्ट नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, या सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो। आपल्यामुळं हा कार्यक्रमाला शोभा आली, आपल्यामुळं हे हॉस्पिटल आहे, आपल्यासाठी हॉस्पिटल आहे। आपल्या भागातले जे काही अडचणी असेल ते लेखी यापुढेही आपण आरोग्य अधिकारी म्हणून त्यांना द्या। काही सुधारणा पाहिजे असतील, काही त्यामध्ये आपल्यात बदल पाहिजे असेल, काय आवश्यक आहे या गोष्टीसाठी आपण त्यांच्याशी संपर्क साधला किंवा बांधूशी जरी संपर्क साधला तर त्या गोष्टी या ठिकाणी पूर्ण होतील। आज नावरोपाला छोटं हॉस्पिटल जरी उद्घाटन झालं असेल तर आपल्याला या भागातल्या खाजगी हॉस्पिटलच्या तोडीस तोड म्हणून आपलं महापालिकेचं हॉस्पिटल, आपलं हॉस्पिटल हे मोठं व्हावं आणि सर्व सेवा त्या हॉस्पिटलमध्ये बघून मिळावी, मी एवढी सदिच्छा त्यांच्याकडनं व्यक्त करून घेतो। आणि पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक मी वनमारे परिवाराच्या वतीने आणि विजापूर परिसरातल्या त्या हद्दवाड भागातल्या विशेष करून लोकांच्या वतीनं मी आपला आभार